आजचा पुरणपोळीचा स्वयंपाक एवढ्या घाई गडबडीत कसा करते हे मी ह्या व्लॉग मध्ये दाखवणार आहे. दाखव, कलर पण किती छान येतो. असा फायनल लुक असा होणार आहे. हा बघा, तर इव्हिनिंग झालीये आणि चंद्र बघा तिकडे. तो हे बघा, ही संध्याकाळ. वाव, सो नाईस. तर ही झालीये संध्याकाळ, तिकडे चंद्र आहे. तर मी आता निघाली आहे अहोंना घ्यायलाच. मुलांना स्कूल होतं, अहो ऑफिसला, आणि आता आल्यावर परत लागेल स्वयंपाकाला. इंट्रो करायचं पण राहून गेलं होतं, म्हणून मी आता इंट्रो आत्ता करते कार मध्ये. आणि हे बघा, तुम्ही बघता ऑलमोस्ट आजचा पुरणपोळीचा स्वयंपाक एवढ्या घाई गडबडीत कसा करते हे मी ह्या व्लॉग मध्ये दाखवणार आहे. तर चला मग व्लॉग बघत राहा. जसं मला वेळ मिळाला तसं मी शूट करत गेले. काही राहून गेलं असेल तर सांभाळून घ्या, कारण मी व्लॉग खूप घाई गडबडीत शूट करते. तर चला मग आता मी निघते. आता मी गाडी स्टार्ट करते आणि अहोंना घ्यायला निघते. ते बघा, चंद्र इथून पण किती छान दिसतोय. नाईस. चलो. तर हे बघा, म्हणजे सकाळची माझी तयारी आहे. तयारी करायला म्हणजे काहीच करायला वेळ मिळत नाही ऍक्च्युली. आणि असं स्वयंपाक राहिलं तर अजिबात नाही. आणि कारण स्वयंपाक महत्वाचा आता मुला. तर मुलं स्कूलहून आले होते. माझं सगळं पुरणपोळी वगैरे सगळं तयार होतं. पुरणपोळी मीन्स पुरण वगैरे तयार होतं, कारण मुलं येण्याच्या आधी त्याच्यामुळे मी ती तयारी करून ठेवली होती. आणि मुलांनी गरम गरम ती करून दिली त्यांना. म्हणजे मुलांचं आता काही टेन्शन नाहीये. आता फक्त आम्ही दोघं जेवायचं बाकी आहे. तर इंट्रो मी हे करते ना, आता मी स्वयंपाक माझा तुम्हाला दाखवते. तर कसं केलंय मी बघा आता तुम्ही. तर चलो मग आता निघते, उशीर झालाय. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ बघत राहा. मी रशी करून घेते. रशीचा जो मसाला आहे, वाटण आहे, तर हे मी काल करून ठेवलं होतं. तर याच्यात मी कांदा घेतलाय, खोबरं घेतलंय, कोथिंबीर घेतलीये, छान भाजून घेतलंय सगळं. आणि अद्रक लसूण पेस्ट मी याच्यात टाकली नाहीये, तर ते मी याच्यात टाकणार आहे. हे बघा, आता मी याच्यात मसाला टाकते. सो आपला गरम मसाला असतो, तर आम्ही काळा मसाला म्हणतो नाशिककडे, इकडे याला काळा मसाला. हे जे आपण पुरण करताना करून ठेवतो, तर ती डाळ, हे जे डाळ आहे तही टाकूया. म्हणजे डाळीचं जे पाणी असतं, तर मी जरा घट्ट ठेवलंय तर छान लागते अशी. सो आता, आणि याच्यात आता मी मीठ टाकणार. सो मीठ चवीपुरतं. मी खीर करणार आहे आणि खिरीसाठी मी हे बघा, सो नाईस कलर. तर इकडे रशी होते आणि इकडे होते आहे खीर. तर मी खीर वेगळ्या पद्धतीची करणार आहे, तांदळाचीच करणार आहे. पण मी ह्या वेळेस काजू टाकले त्याच्यात. तर हे बघा, हे मी काजू आणि तांदूळ भाजून घेते आणि भिजत घालेल मी 10 मिनिटं. आणि मग त्याची खीर बनवतो. बघूयात कशी बनते आज खीर. तर आता मी एका साईडला बटाट्याची भाजी करून घेते, म्हणजे आपली उकडलेल्या बटाट्याची. सो मुलांना आवडते ती खूप, पुरी बरोबर, पुरणपोळी असली की. तर मी आधीच हे बघा, हे सगळं मी आल्यावर पटापट प्रिपरेशन करून घेतलंय. आणि आता जस्ट फोडणी घालते. पटापट होते स्वयंपाक, सगळं क्लिअर. म्हणजे ती भांडे वगैरे जे असतात ना, जे पुरण वाटलेले, किंवा ही जी तयारी केली तिने, कांदा कापला की खराब होतो किचन. तर खराब म्हणजे झाला की मग हे सगळं आधी करून घेत, निवांत होतं सगळं. आधी सगळं प्रिपरेशन. आता मी कांदा कापून ठेवला होता, मिरची कापून ठेवली होती. तसंच मी याचा मसाला आधीच करून ठेवला होता, रशीचा मसाला. तर रशी पण झाली आहे, हे बघा, हे बघा. तर पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं म्हणजे आपण कसं आणि हे बघा, बटाट्याची भाजी. आता फक्त मी वरून कोथिंबीर टाकणार, हे बघा. आणि इकडे हे बघा, रशी तयार आहे. पोटॅटो पण कापले गेले माझे. तर इन्स्टंट पॉटमध्ये मी बॉईल करून ठेवले होते. आणि आता इन्स्टंट पॉटमध्ये मी राईस लावून दिला आहे, ते मी कट करून ठेवले. तिकडे कांदा परततोय, तोपर्यंत मी इथे मेथी करायची आहे. तर मेथी इंडियन ग्रोसरीमध्ये काल गेलो होतो आम्ही, आणि खूप छान मिळाली मेथी. तर म्हटलं आता
थोडीशी मेथी पण करून टाकते. तर त्यासाठी मी लसूण इकडे बारीक करते. हे मी इन्स्टंट करते, हे मी करून ठेवलं नव्हतं कारण मला डिसाईड नव्हतं मेथी करायची की नाही. तर त्याच्यामुळे हे एकदम इन्स्टंट आहे. हो, सो मी कट करून ठेवते. ऑल कट केलं घेतलेला. आता मी मिरची कापते. सो हा मेथीसाठी प्रिपरेशन. आणि इकडे ऑलमोस्ट कांदा परतत आलाय. कांदा परतत आला, लाल तिखट पण टाकलंय. सो आता आपण हे मिक्स करून घेऊया छान. हा बघा मसाला दाखवते तुम्हाला मी. सो मी आता पोटॅटो टाकणार. तर मीठ मी लगेच टाकते म्हणजे माझा टाइम सेव्ह होईल. मीठ छान मिक्स होईल हे सगळं मिक्स करतात ना. हे बघा. सो एकत्रच मीठ वगैरे नाही तर मग आधी मिक्स करत बसायचं, नंतर परत मीठ टाकायचं. सो मी मीठ लगेच टाकून घेतलंय म्हणजे टाइम सेव्ह होईल माझा तेवढाच. कारण मग ते मिक्स करावंच लागलं असतं मला बटाटे टाकल्यावर. सो भाजी पण रेडी. आता मी थोड्या वेळ त्याला होऊ देणार. तर मी नंतर मेथीची भाजी टाकणार. इकडे बटाट्याची भाजी झाली. ऑलरेडी पुरणपोळीचं पीठ मळलं गेलंय. पुरण तयार आहे. तर आता फक्त पुरणपोळ्या करणार. सो ऑलमोस्ट मला फक्त किती वेळ लागला म्हणजे प्रिपरेशनला अर्धा तास आणि याला सगळ्यांना फोडणी वगैरे द्यायला अर्धा तास. म्हणजे 1-1.5 तासात माझा स्वयंपाक रेडी. येस. तर आता अमुली काय करते ते बघूयात आपण. तर इथे इन्स्टंट पॉट मध्ये राईस होतोय. पॅकेज डायनासोर आहे. हा, तर हे पॅकेज तिने मागवलंय खास. किती छान आहे. असा फायनल लुक असा होणार आहे. तिचं फर्स्ट टाइम आहे, ती शिकते. ओ हा पण आहे. ओ तर हे एवढे. This is for the eyes and this is for this. झालीये. तर मेथी करायला मी इकडे कढई लावून दिली आहे इकडे. आणि हे बघा मी म्हटली ना तर खूप फ्रेश मेथी मिळाली मला. सो आता मी ती वॉश करून घेणार याच्यात. आणि एकदम छान अशी मेथी वॉश करून घेणार कारण मेथीमध्ये माती असते भरपूर प्रमाणात. तर मेथी एकदम छान वॉश करून घ्यायची म्हणजे सगळी घाण वगैरे निघून जाते. आता मी याच्यात पाणी टाकते. तर हे बघा. सो मी पाणी टाकून दिलंय आणि आता ती वॉश करणार. तर हे सर्कल हे बघा. तर हे मी असं इथे पकडायचं. एकदम क्लीन वॉश केली जाते. हे बघा. सो आता ते पाणी जे आहे ते मी काढून टाकते परत. आता हे खालचं पाणी आहे ते मी काढून देते आणि अजून एक पाण्याने वॉश करते तिला. पुन्हा मी हे लावलंय झाकण कारण जस्ट 2 वेळा धुतलं तर मेक शुअर की ते क्लीन होईल. जास्त हे वेळ फिरवायची पण गरज असते, ते आपोआप फिरतात. हे बघा. सो येस. तर मस्त एकदम. तर आता झाली आपली मेथी वॉश करून. लसूण ऑलरेडी मी कापला इकडे. तर आता मी मेथीसाठी तेल टाकणार इथे. ओ तेल गरम झालंय भरपूर. सो आता मी मेथी कढई गरम झाली आहे आणि ही मिरची घेतली आहे. सो ते आता कट करून टाकते. तर मी छोटी मिरची आहे मग त्याला आणि तिखट आहे, छोटी आणि तिखट आहे तर मी डायरेक्ट अशी अख्खीच टाकते. तर त्याला
लिटल अशी कट करते, कारण मुलांनी वगैरे खाल्ली तर ती अख्खीच्या अख्खी अशी काढता येते भाजीच्या बाहेर, म्हणजे त्यांना तिखट लागलं तर ते काढून ठेवता येऊ शकते. त्याच्यामुळे मी अशी कापते. तर हे बघा. सो आता मी फोडणी देणार. ते इकडे लसूण, बापरे तेल खूप तापलं होतं, आणि मिरची, ही स्वच्छ वॉश केलेली मेथीची भाजी, हे बघा. आणि इकडे येस, तर कोणाकोणाला मेथी आवडते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांग, आवडते मला. तर हे बघा, आता मी मीठ टाकते आणि मग नंतर बोलते तुमच्याशी. सो इथे तूप घालणार आहे मी आता, आणि त्याच्यानंतर मग हे मी बारीक केलेलं आहे, सो हे मी टाकणार आहे. काजू आणि तांदूळ जे मी भाजून भिजत ठेवले होते, तर ते मी आता इथे बारीक करून घेतले. इथे तूप टाकलं गेलंय आणि हे मी आता याच्यात असं पोर करणार. सो मी हे सगळं करून घेते, मग तुम्हाला दाखवते. गरम केलेलं मिल्क, तर हे गरम केलेलं मिल्क त्याच्यात टाकणार आणि ते छान 15-20 मिनिटं ते होऊ देणार, आणि मग खीर आपली तयार. तर आता भजीची तयारी. आधीच मी कांदा वगैरे कापून पीठ भिजवून ठेवलं होतं भजीसाठी, आणि आता इकडे मी भजी काढते.